ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे वात्सल्याचा सागर, विवेकाचा सूर्य. सत्व गमावून रेड्यासारख्या बनलेल्या शूद्र समाजाच्या तोंडून वेद म्हणजे ज्ञान म्हणवणारे महामानव. पण त्यांनी समाधी घेतली. का घेतली समाधी? ही समाधी म्हणजे आध्यात्मिक उंची आहे की सामाजिक अपरिहार्यता? ज्ञानेश्वर माऊलींना मानाने जगण्याचा मार्ग शिल्लक राहिला नाही. त्यांच्या पित्याने संन्यास घेतला, पुन्हा संसार केला आणि मग मुलं झाली. या मुलांना ब्राह्मण समाजाने पतित सावित्रिक म्हणून जाहीर केलं. त्यामुळे त्यांचं उपनयन केलं नाही. उपनयन केलं नाही तसं जातीतून बहिष्कृत केलं. म्हणजे ब्राह्मण जातीतून त्यांना हकलून काढलं. इतर जातीमध्ये ही जागा नाही. म्हणजे कुठलीच जात नसलेल्या लोकांना करायचं काय? त्यामुळे त्यांचा विवाह नाही. आणि एवढंच नव्हे तर मृत्यूनंतरसुद्धा ब्राह्मण त्यांचे संस्कार करणार नाहीत. जिवंतपणे अशी अवहेलना केलीच, मृत्यूनंतरसुद्धा अवहेलना होणार आहे. हा त्यांच्यावरचा मोठा अन्याय होता. या क्रूर रूढीने केलेला, वैदिकांनी केलेला, वैदिकांच्या माणुसकी शून्य वर्तनामुळे झालेला. समाधी घेण्याशिवाय त्यांच्यापुढं पर्याय राहिला होता का? ही सामाजिक अपरिहार्यता होती. समाधीमागची सामाजिक कारणे आपण समजून घेतली पाहिजेत. तरच ती दूर करता येईल. आणि दूर करता आली तर निदान पुढच्या पिढ्यांचं भवितव्य तरी चांगलं होईल. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक हे ज्ञानोबांचे विचार अंमलात आणता येतील.